सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित महिला आणि पुरुष मंडळ, आता ह्याच्यामध्ये स्वयंशिक्षण मी काय दिवस त्यावेळेस पण हे फार मोठी मुवमेंट चालू शासनाच्या योजनाच वाढल्या, उत्पादन काय पाहिजे तसं वाढलं नाही आणि ग्राहकाची विश्वासार्हता काय टिकून राहिली नाही. याची कारण बरेच जणांनी सांगितलं की नेताजी पाटलाची केळी हे उत्तम उदाहरण त्याचे विषय आहे. तर मला सुद्धा दुःख वाटतं की बा आपण एवढी मुवमेंट करतो पण पाहिजे तसं सेंद्रिय शेती ग्रीप पकडलं. आता ते सरांनी जे सांगितलं डायरेक्ट म्हणजे हा सूर्य हा जे जर बघायचा असेल ना खरंच रेसिड्यू अनालिसिस कोण आवश्यक, तर आपणही प्रयत्न करू की ही लॅब कशी लातूरला होईल. आपण कुठून तरी हे प्रस्तावित करू किंवा काही ज्या अथॉरिटीज आहेत तिथपर्यंत हा मेसेज पोहोचवायचा प्रयत्न करू. हा एक महत्वाचा विषय. दुसरा म्हणजे हे जे आपले वेगवेगळे प्रोडक्ट बनावं लागतात त्याच्यामध्ये जी सातत्यता टिकून राहत नाही. निंबोळीचा अर्क बनवणे, निंबोळ्या गोळा करणे अवघड विषय. निंबोळ्या गोळा करणे, निंबोळ्या क्रश करणे, निंबोळे अर्क बनवणे हा कष्टाचा विषय. एवढा कोण सहजासहजी ह्या कामामध्ये सातत्य ठेवत नाही. तेच दशपर्णी अर्काचे, तेच तुमचं जीवामृत बीजामृतचं आहे. सेंद्रिय शेतीसाठी सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे असणारं पशुधन. पण वरच्यावर पशुधन किती टिकायले. आता प्रत्येक जण ट्रॅक्टरच्या शेतीकडे चाललाय आणि सर्रास दूध हा विषय कोण आपल्या समाजामध्ये गैरसमज फैलावतोय हे काही समजायला तयार नाही. पण दुधाची अशी बेसिक फूड म्हणून जी आवश्यकता आहे ती वरच्यावर लोक पावत चालले. त्याच्यामुळं साहजिकच गाई म्हशी सांभाळणं हा व्यवसाय कमी होत चाललाय. पुन्हा त्याच्यामध्ये असे आहे की दुधाला योग्य भाव मिळत नाही, त्याच्यामुळे सुद्धा दुग्ध व्यवसाय होत नाही. आणि काही जरी झालं तरी किमान 2 पशुधन, आता बैल जरी नसले तरी गाई असेल म्हैस असेल किमान 2. मी तर म्हणतो 2 एकरला 1 पाहिजे. हा, एकरला 1 पशुधन पाहिजे. त्या हिशोबाने जर पशुधन ठेवलं तर शेणखत असेल, गांडूळ खत असेल, तुमचं गोमूत्र हे जे आहे किंवा मोठ्या प्रमाणावर जर तुमचं कॅटल फार्म असेल आणि तिथे जर रबडीचा प्रोडक्शन करून जर रबडी डायरेक्ट फळबागांना किंवा भाजीपाल्याला दिली तर त्याचा जो रिझल्ट आहे तो कुठल्याही रासायनिक खताचा नाही, असं आम्ही अनुभवलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही तसे प्रयोग पाहिलेले. अक्षरशः आम्हाला विश्वास नव्हता की एक डाळिंब एक मोठ्या तांब्यावर असू शकतो. म्हणजे एकच डाळिंब अर्धा किलोचा असू शकतो. पण आम्ही प्रत्यक्षात ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस ते आम्ही सुद्धा त्यांना माहिती आहे का नाही मला माहिती आहे. त्याच्याकडे डाळिंबाची बाग होती. तर काही नाही, फक्त शेणाची रबडी, झाडाच्या बुडाला ड्रीप आणि ते तुमचं काय म्हणतात पीठ आणि मिक्स केलेलं जेव्हा त्याचा वापर. तर क्वालिटी त्या डाळिंबाची अशी ते आपण म्हणतो एवढं मोठं फळ त्या फळावर फांदीच कशी करू शकतो अशा पद्धतीने तयार केली. एवढा मोठा चमत्कार आहे ह्या रबडी आणि जीवामृत मध्ये. अशा सर्व गोष्टी आहेत. त्याच्यासाठी सगळ्यात बेसिक म्हणजे पशुधन हे वाढवणं अत्यंत आवश्यक आहे. वरच्यावर मेकॅनायझेशन आलं, ट्रॅक्टर आले, त्याच्यामुळं एवढे आता तर आळशी सगळे बनले की एका दिवसात पेरणी होऊन निघते. उन्हाळ्यामध्ये नांगरणी करून घ्यायची, खताची बॅग आणायची,
इतर सोयाबीन असेल, तूर असेल, उडीद असेल, त्याच्या बॅग आणायचे, एका दिवसात पेरणी करून तिकडे तिकडे व्हायचं. कशाला हे काय बाकीचं बघायचं. तर ह्याचे दुर्गामी परिणाम किती वाईट आहे की आपली शेती हे वापरलेले रासायनिक खतं. सध्या तणनाशकाचं तर कहर आहे. मार्केटमध्ये तणनाशक शेकडो कंपन्याचे सध्या आहे आणि इमॅजिन खायपर किती कंपन्याचा असावा. आणि शेतकरी सुद्धा ह्याचीच प्रॅक्टिस करते. ट्रॅक्टरवरची एसटीपी लावायची, यातच तणनाशक, त्याच्यातच हे आपलं कीटकनाशक, अनेक काही काही प्रयोग चालू आहेत. आणि आपल्या जमिनी अक्षरशः पूर्ण विषारी होऊन गेलेल्या आहेत. त्याच्यात उंदर होऊन जाणार आहे, त्यात काही जीवाणू काही राहणार नाही. आणि ही वरच्यावर नापिकीचं प्रमाण ह्याच्यामुळेच वाढत चाललेलं आहे. तात्पुरतं आपल्याला वाटतं की आम्ही तणमुक्त कसं झालो, तर ह्याचे दुर्गामी वाईट परिणाम होत चालले आहेत. आता सध्याच किती उत्पादकता कमी होत चाललेली आहे जे हे मोठे तणनाशकाचे प्रयोग करतात त्यांच्याकडे ती आहे. आणि मी म्हणतो की विमोळे अर्काचं जसं सांगितलं, हे बीजामृत दुष्परिणाम अर्काचं जसं सांगितलं तसंच आहे. सातत्य आपण काही ठेवत नाही. वेगळे